नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. चेतन लॉन परिसर व शिल्पा गार्डन परिसर येथे वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकावर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये आज दिनांक 28/5/2026 रोजी 16 ते 21 वाजण्याच्या दरम्यान चेतना लॉन परिसर व शिल्पा गार्डन परिसर येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली. सदर नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीररित्या जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी तसेच शहरी भागात प्रवेशबंदीच्या वेळेत बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा MV ॲक्ट अंतर्गत विशेष कारवाई करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केलेली असताना देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जानेवारी 2026 पासून अद्यापर्यंत एकूण 3748 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून एकूण रुपये 46,57,500 इतका दंड करण्यात आलेला आहे. आज करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एकूण 166 संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका वाहन चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. नाकाबंदी दरम्यान नियमभंग करणाऱ्या मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार एकूण 131 वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात आलेली असून प्रवेशबंदी आदेश उल्लंघन केलेल्या एकूण 27 अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर वाहनांवर एकूण 25,500 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक विभाग शाखेचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख, सहाय्यक फौजदार कोडम, पोलीस हेड हवालदार, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई खंडागळे, पोलीस शिपाई दळवी, पोलीस शिपाई दहीफळे, पोलीस शिपाई राठोड यांच्याद्वारे करण्यात आले. याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, वैध वाहन परवानाशिवाय वाहन चालवू नये, वाहन चालवताना परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र व प्रदूषण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. वाहनांवर काळी काच लावू नये, वाहनांचा नोंदणी क्रमांक नियमानुसार स्पष्ट व वाचनीय स्वरूपात प्रदर्शित करावा, फॅन्सी नंबर प्लेट, बदल केलेले फटाका, सायलेन्सर अनधिकृत बदल करू नये, दुचाकीवर 3 जण बसू नये, ट्रिपल सीट प्रवास टाळावा, दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा व चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वेग मर्यादेचे पालन करावे व वाहतूक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व इतर सर्व वाहतूक चिन्हांचे पालन करावे. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती. पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.